महापौर पदासाठी आज आरक्षणाची सोडत ही जाहीर होणार असून संपूर्ण राज्याचं लक्ष हे मंत्रालयाकडे लागलंय। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळामध्ये मंत्रालयातील 6व्या मजल्यावरती या सोडतीला प्रारंभ होणार आहे। दरम्यान आरक्षण सोडतीनंतरच कोणत्या शहरामध्ये ओबीसी महिला, खुल्या प्रवर्गातील महिला किंवा अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण असेल हे स्पष्ट होईल। आणि याच संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांच्याकडून। राजू, साधारण किती वेळामध्ये या संपूर्ण प्रक्रियेला सुरुवात होईल, काय अपडेट्स आहेत? पाहतो आपण राज्यभरातील 29 महानगरपालिका आहेत आणि 29 महानगरपालिकांवरती कोण महापौर होणार, कुठल्या प्रवर्गातून होणार हे पुढच्या 5 ते 10 मिनिटांपासून जे आहे या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये ही लॉटरी जी आहे ती निघणार आहे आणि त्यामुळे पुढच्या 20 ते 25 मिनिटांमध्ये एक चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात होणार आहे। 29 महानगरपालिका आहेत आणि आरक्षण जे आहे ते त्याची सोडत होणार आहे। खरं तर आपण पाहतोय की ही चक्राकार पद्धतीने हे आरक्षण होणार आहे, मात्र मुद्दा एकच आहे का मागील जे काही चक्राकार पद्धतीने आलेलं आरक्षण आहे तेच कंटिन्यू करणार का आतापासून नवीन बिंदू ठरवून पुढे चक्राकार परत सुरू करणार, हा दोन मुद्दा आहे। तर नवीन चक्राकार पद्धत सुरू करण्याची दाट शक्यता आहे। कुठेतरी मागच्या वेळी जी आहे ती ब्रेक झालेली आहे सिस्टम, त्यामुळे नव्याने पुन्हा बिंदू ठरवून चक्राकार पद्धतीने जे आहे ते आरक्षण सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये माधुरी मिसाळ या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर जे आहे ते सोडतीला सुरुवात होईल। खरं तर आपण पाहतोय त्यासाठी नगरविकास विभागाचे सगळे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व राजकीय पक्षांचे नेते असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी सुद्धा येऊन थांबलेले आहेत। कुठल्याही प्रकारचा जो आहे तो घोळ होऊ नये यासाठी जे आहे ते सगळ्यांनी काळजी घेतलेली आहे। खरं तर ही जर आपण प्रक्रिया पाहिली तर समोर एक मंच असेल, त्याच्यावरती राज्यमंत्री बसले असतील, त्यावरती सचिव असणार आहे। सुरुवातीला कशा प्रकारची आपण ही सोडत काढतो आहे याची संपूर्णपणे माहिती दिली जाईल आणि त्यानंतर समोर एक व्हाईट कलरचा बॉक्स असणार आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या चिठ्ठ्या टाकल्या जाणार आहे। समजा ओबीसी, एससी, एसटी आणि सर्वसाधारण अशा कॅटेगरी आहेत आणि त्यावेळी पुन्हा 50% महिलांचं आरक्षण, अशा ह्या 4 कॅटेगरीज आहे। आणि समजा जर ओबीसीचं आरक्षण काढायचं असेल तर सुरुवातीला ओबीसीचं आरक्षण जे आहे ते पुकारलं जाणार आहे आणि त्या 29 महानगरपालिकांमध्ये सगळ्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्या लोक समोर दाखवून त्या बॉक्समध्ये टाकल्या जातील, त्या सगळ्या मिक्स केल्या जातील आणि त्यानंतर समजा जर ओबीसीचे जर 5 महापौर बसले असेल एकूण याच्याप्रमाणे तर त्या 5 चिठ्ठ्या काढल्या जातील आणि त्या ठिकाणी ओबीसी महापौर म्हणून जे आहे ते डिक्लेअर केलं जाईल। त्यानंतर जर एसटीचं काढायचं असेल तर एकूण राज्यभरातील जे काही अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे त्याच्या तुलनेमध्ये किती आकडा महापौरांचा येतो तो ठरवलं जाईल। त्यामध्ये 4 असेल, 5 असेल किंवा इतर 3 असेल किंवा असं काय असेल तेवढ्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्या 29 पैकी काढल्या जातील आणि त्यानंतर एसटी असं सगळ्या प्रवर्गातून जे आहे ते केलं जाईल। त्यामध्ये आपण पाहतोय की महिलांचं आरक्षण सुद्धा आहे। समजा ओबीसीचं जर आरक्षण झालं, त्यामध्ये चिठ्ठ्या बाहेर काढल्या आणि कळलं की आपल्याला 5 किंवा 6 जागांवरती ओबीसीचं या ठिकाणी बसतोय, तर पुन्हा त्यातल्या ज्या आहेत त्या 50% चिठ्ठ्या काढल्या जातील, 50% टाकल्या जातील आणि त्यातून पुन्हा 50% चिठ्ठ्या काढून तिथे महिलांचं आरक्षण जे आहे ते जाहीर केलं जाईल। अशा प्रकारची संपूर्णपणे ही पद्धत असणार आहे, चक्राकार ही पद्धत असणार आहे। या पद्धतीला थोड्या वेळामध्ये सुरुवात होईल, त्यामुळे आता कुठल्या महापालिकेमध्ये कुठला महापौर बसतोय हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। अगदी या संदर्भातले सगळेच अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।